मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध अत्यंत मोहक आणि मनाला आनंद देणारा असतो. हे फूल दिसायला आकर्षक असतं, पण अनेकदा मोगऱ्याला बहरच येत नाही. त्याची पाने कळ्या सुकून जातात, ज्यामुळे तो कोमेजून जातो. मोगऱ्याचे रोपटे घरात लावल्याने घराची शोभा द्विगुणित होतेच, त्याचबरोबर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अनेक फायदे होतात. तर आपण मोगऱ्याचं रोप योग्य दिशेला लावलं तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला नक्की मिळतील. मोगऱ्याचे झाड लावण्याचे फायदे. वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचे झाड लावल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच मानसिक ताण कमी होतो, घरात शांतता आणि समृद्धी नांदते, गृहकलह कमी होतात आणि नातेसंबंधात गोडवा येतो. मोगरा कोणत्या दिशेला लावावा? वास्तुशास्त्रानुसार मोगरा ईशान्य दिशा म्हणजे उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा या दिशांना लावावा. यामुळे घरात शांतता, आनंददायी वातावरण आणि आर्थिक समृद्धी येते. या दिशेला हवा आणि सूर्यप्रकाश सहज मिळतो, जे मोगऱ्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. मोगरा आणि पूजा. मोगऱ्याची फुलं भगवान शिव, विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या पूजेत वापरल्यास शुभ फळ मिळते. गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी मोगऱ्याची फुलं पूजेसाठी वापरल्यास विष्णू आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या फुलांचा सुगंध मन प्रसन्न करतो आणि पूजेचं वातावरण शुद्ध करतो. मोगरा लावताना काय टाळावं? बाथरूम किंवा टॉयलेटजवळ मोगरा कधीही लावू नका, कारण अशुद्ध जागेत मोगऱ्याचा शुभ प्रभाव नष्ट होतो. अंधाऱ्या जागेत मोगऱ्याचे रोपटे ठेवू नका. तसेच झाडासोबत त्या जागेची स्वच्छता ठेवा. जर मोगऱ्याचे झाड सुकले असेल तर ते ताबडतोब घराबाहेर काढा. सुकलेले झाड घरात नकारात्मकता वाढवते. घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ मोगरा लावला तर फुलाचा सुगंध घरभर दरवळतो आणि सकारात्मक वातावरण तयार होते. नियमित काळजी घ्या. मोगऱ्याच्या झाडाला योग्य प्रमाणात पाणी द्या, वेळोवेळी फुलं तोडा आणि पूजेमध्ये वापरा. झाड वाढत राहण्यासाठी त्याची छाटणी आणि मातीची निगा राखा. जर तुम्हाला घरात शांतता, सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर मोगऱ्याचं झाड योग्य दिशेला, योग्य वास्तुनियमानुसार लावायला हवे. मोगऱ्याचं रोप अंगणात असेल तर सौंदर्यदृष्ट्या आणि आध्यात्मिक असे दोन्ही प्रकारे लाभ होतात.